हरि ओम. पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांनी लिहिलेल्या स्पर्श परिसाचा या ग्रंथमालिकेतील दुसऱ्या भागाचं वाचन आपण ऐकत आहोत. आज ऐकूया यातील प्रकरण पहिलं, लोहो परिसेसी लागला, याचा भाग 7. 1978. स्वामींबरोबर आम्ही बरीच साधक मंडळी पावस यात्रेला गेलो होतो. सकाळी 8:30-9ची वेळ. पूजनीय स्वामी स्वरूपानंदांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या प्रतिमेचं दर्शन घेऊन आम्ही रस्त्यावर येऊन उभे राहिलो होतो. एकाएकी माझ्या हृदयाची जोरात धडधड सुरू झाली. यापूर्वी 2-3 वेळेला असं झालं होतं. तसाच हा प्रकार होता. शेजारी 2 डॉक्टर उभे होते. त्यांनी नाडी पाहिली. ते म्हणाले, एकही पाऊल पुढे टाकू नका, इथे शांत बसा. आमच्या गंभीर चेहऱ्याकडे स्वामींचं लक्ष गेलं. त्यांनी जवळ येऊन विचारलं, काय झालंय? काही काळजी करू नका, चला, माझ्याबरोबर चालायचं, मागे राहायचं नाही. इथून खाली समाधी मंदिरापर्यंत जायचं आहे, आपण जाऊ शकू. माझा स्वामींच्या शब्दांवर पूर्ण विश्वास होता. माझा मुलगा मिलिंद हा माझ्याबरोबर होता. त्याचाही स्वामींवर विश्वास होता. त्याचा हात धरून मी स्वामींबरोबर चालू लागले. सरलाताई बरोबर होत्या. रस्ता चढ उताराचा होता. इतर मंडळी मुकाट्यानं मागून चालत होती. एका ठिकाणी एकदम खूप चढ होता. मी क्षणभर थांबले. मला चालवेना. स्वामींनी मागे वळून पाहिलं आणि म्हटलं, थांबायचं नाही, आमच्याबरोबर चालायचं. पुन्हा मी निघाले. ते अंतर जवळजवळ अर्धा पाऊण मैलाचं होतं, पण मी धैर्य करून चालत गेले. मनात आलं, समजा काही झालं तर काय बिघडलं? स्वामी सरलाताई बरोबर आहेत, साधक मंडळी आहेत, मिलिंद आहे. आपल्या सद्गुरूंची, स्वामी स्वरूपानंदांची पावनभूमी आहे. इथे देह पडला तर पडू दे. मी नाम घेत राहिले आणि समोर समाधी मंदिराचं दार दिसू लागलं. स्वामी मागे वळूनही न पाहता आत निघून गेले. माझ्या हृदयाची धडधड पूर्णपणे शांत झाली होती. बरोबरच्या डॉक्टरांनी पुन्हा नाडी पाहिली. सर्व ठीक होतं. मग झालं ते काय? सारंच आश्चर्य. या प्रसंगावर पुढे कधीही स्वामी काही बोलले नाहीत. जून 1983. माझ्या बोटाला नखुरडं झालं होतं. ते जिरवण्यासाठी मी खूप प्रयत्न केले, पण उपयोग झाला नाही. शेवटी ते कापायचं ठरलं. मी स्वामींना सांगितलं, मी उद्या येऊ शकणार नाही, कारण डॉक्टरांकडे जाऊन हे छोटंसं ऑपरेशन करून यायचं आहे. स्वामींनी बोट पाहिलं आणि म्हटलं, बघू 2 दिवस. मला आश्चर्य वाटलं. 2 दिवस? आधीच उशीर झालाय. माझं समर्थन, असू दे, तरी पाहूया. स्वामींचा दिलासा. स्वामींच्या बोलण्याप्रमाणे मी डॉक्टरांना कळवलं 2 दिवस थांबायचं. डॉक्टरही स्वामींचे अनुगृहीत. त्यांनाही आश्चर्य वाटलं, पण तेही स्वस्थ राहिले. दुसऱ्या दिवसापासून दुखण्याला उतार पडू लागला आणि 2-3 दिवसात ते पूर्ण बरं झालं. त्याला काही औषध न लावता, पोटात काही न घेता ते बरं झालं. पुढे लगेचच मी स्वामींना विचारलं, हे असं कसं झालं? त्याबरोबर त्यांनी आपलं बोट दाखवलं. त्यांच्या बोटाला नखुरडं झालं होतं. मला एकदम रडू कोसळलं. मला त्रास होऊ नये म्हणून माझं दुखणं स्वामींनी स्वतः घेतलं होतं. तुम्ही असं का केलं? मी कळवळून विचारलं. स्वामी म्हणाले, तुम्हाला सारखं लेखनाचं काम असतं ना, मला काही लिहायचं नसतं, बोलायचं असतं. मग मी मात्र शपथ घालून त्यांना सांगितलं, यापुढे माझं कोणतंही दुखणं तुम्ही घ्यायचं नाही. माझे भोग मी भोगीन. यावेळेला मला सुट्टी हवी होती, म्हणून मी तुमच्या कानावर घातलं. 1981. भागेश्वर निवास, दुपारी 12. तत्पूर्वी रोज 11:30 ते 12 स्वामींबरोबर अनेक विषयावर बोलणं होत असे. मी काही लेखन केलं असेल तर ते त्यांना वाचून दाखवत असे. झालेलं बोलणं मी त्याच दिवशी घरी गेल्यावर लिहून ठेवत असे. त्या दिवशीही तसंच काही लेखन झालं आणि स्वामी भोजनासाठी उठले. मीही उठून दाराशी हात जोडून उभी राहिले. स्वामींना एकदम काय वाटलं कुणास ठाऊक.
त्यांनी दारातून जाताना आपला उजवा तळहात माझ्या मस्तकावर क्षणभर ठेवला आणि काय होतं आहे हे कळण्याच्या आत एखादी काठी धाड दिशी खाली पडावी तशी मी उभ्या उभ्या खाली कोसळले. छोटीशी खोली, मध्ये थोडी मोकळी जागा, नेमक्या त्या जागेत मी खाली पडले. सरलाताई स्वयंपाकघरात होत्या. स्वामी त्यांना म्हणाले, सरलाताई, या सुषमाताई पडल्या बघा. सरलाताई घाबऱ्या घाबऱ्या खोलीत आल्या. स्वामी मागच्या बाजूला निघून गेले. सरलाताई माझ्या शेजारी बसून मला विचारू लागल्या, सुषमाताई, एकदम काय झालं? चक्कर आली का? मला त्यांचं बोलणं ऐकू येत होतं, पण मला काही बोलता येत नव्हतं अथवा शरीराची हालचाल करताच येत नव्हती. काही क्षण तसेच गेले आणि मी एका हाताची बोटं उंच करून त्यांना खूण केली, तुम्ही शांत व्हा. थोड्या वेळानं मी जणू काही झालंच नाही अशी उठून बसले. एवढ्या जोरात पडून देखील शरीराला कुठे काही इजा झाली नव्हती. फक्त काही काळ शरीरावरचा संपूर्ण ताबा गेला होता. स्वामींचाच तो काहीतरी प्रयोग होता. तेवढ्यात स्वामी तिथं आले आणि म्हणाले, चला जेवायला वाढा. सरलाताई, सुषमाताई, उठा. आम्ही उठून जेवणाची तयारी करू लागलो. रोज दुपारचं माझं प्रसाद भोजन स्वामी सरलाताईंबरोबरच होत असे. भोजनाच्या वेळी पुन्हा अनेक विषयांवर बोलणं होई. त्या दिवशीही असंच काही बोलणं झालं, पण जी घटना घडली त्याबद्दल मीही स्वामींना काही विचारलं नाही, कुणीच काही बोललं नाही. पण अशा लहान सहान घटनांमधून माझ्यासारख्या बुद्धिनिष्ठ व्यक्तीला शरणागत करण्याची प्रक्रिया सुरू होती हे माझ्या लक्षात येत होतं. अर्थात मी याबद्दल कधी चर्चा करत नसे. आज इथेच थांबूया. याचा 8वा भाग आपण उद्या ऐकूया. सद्गुरु असती अंतरात, सच्शिष्याते जागवीत. हरि ओम तत्सत.